पण क्षणभरी जरी राहिलो तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय क्रांती घडते याकरता एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्या समोर मांडतो। होळीचा सण होता आणि होळीच्या सणाच्या दिवशी ते एका माता माऊलीनं पुरणाच्या पोळ्या केल्या आणि ती पुरणाची पोळी तिनं आपल्या एका छोट्या मुलाला दिली आणि ती पोळी खाल्ल्यानंतर तो छोटासा मुलगा आपल्या आईला म्हणू लागला, ए आई काय छान झाली ग पोळी, काय गोड लागते ग पोळी। म्हणून त्याने ती पोळी खाल्ली आणि पुन्हा खेळायला गेला। अगदी गरीब परिस्थिती होती, हलाखीचे दिवस ती माता माऊली काढत होती आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीचं पुरण उरलेलं होतं म्हणून ती माय माऊली पुन्हा तिने दुसऱ्या दिवशी पोळी केली आणि ते आपल्या बाळाला दिली। मुलानं दुसऱ्या दिवशी ती पोळी घेतली, खाल्ली, आईला म्हणू लागला की आई काय गोड झाली ग पोळी, काय सुंदर लागते ग पोळी। म्हणून त्यांनी ती पोळी खाल्ली। पुन्हा तिसऱ्या दिवशी तो मुलगा आपल्या आईला पोळी मागू लागला। आईनं सांगितलं की बाळा, अरे परवा दिवशी होळी होती म्हणून मी पुरणाची पोळी केली, काल उरलेलं पुरण होतं म्हणून तुला पोळी दिली। तू रोज जर अशी मला पुरणपोळी मागत असेल तर मी तुला पोळी कुठून देऊ। अरे बाळा, तुला माहित नाही का आपली परिस्थिती कशी आहे। अरे मी रोज लोकांची रोजंदारी करते, काबाड कष्ट करते, तेव्हा कुठेतरी आपल्याला घरी चूल पेटते, तेव्हा कुठेतरी आपण चटणी भाकर खातो आणि असा तू हट्ट करत असेल तर कुठून मी तुला पोळी देऊ। तो म्हटला, आई मला ती बाकीचं काही सांगू नको, मला फक्त पोळी पाहिजे। मला काय पाहिजे? पोळी पाहिजे। तो मुलगा एवढा हट्टाला पेटला की तो मुलगा भाकरीला तोंड लावायला तयार नाही। आईला असं वाटलं की जाऊ द्या, याला भूक नसेल म्हणून हा नाटक करत असेल, जाऊ द्या संध्याकाळी खाईल। संध्याकाळी ती भाकर ती ताटात वाढलेली तशीच आहे। पुन्हा आईला असं वाटलं जाऊ द्या, आज संध्याकाळी नाही पण उद्या सकाळी खाईल। तर उद्या सकाळी त्या मुलानं दुसऱ्या दिवशी सुद्धा भाकरीला तोंड लावलं नाही। असं करता करता 4-5 दिवस निघून गेले तरीही तो मुलगा भाकरीला तोंड लावायला तयार नाही। असं करता करता 4-5 दिवसापासून तो मुलगा उपवासी आहे। आता मला सांगा, ज्या घरामध्ये मुलाने 4-5 दिवस भाकर खाल्ली नाही त्या घरात त्याची आई भाकर खाईल का? नाही। त्याच्या आईनं सुद्धा भाकरीला तोंड लावलं नाही। अगदी उदास झालेली आहे, कामाधंद्यामध्ये कुठलं लक्ष लागेना, घरादारामध्ये कुठे लक्ष लागेना। आणि मग ती माय माऊली एक दिवस अशी आपल्या वसरीमध्ये कपाळाला हात लावून बसली। शेजारच्या बाईनं विचारलं की ओ गंगूबाई, काय झालं? आंघोळ नाही, पांघोळ नाही, काय तब्येत बरोबर नाही का? केस विसरलेले नाही, चेहरा पडलेला दिसतो, नेमकं काय झालं, काही दुखत का? ते म्हटले नाही। मग अगं माझ्या गावबाना 3 दिवसापासून 4-5 दिवसापासून जेवण केलं नाही। अगं मग त्याला काही दवाखान्यात न्यायचं ना। ते म्हटले त्याला दवाखान्याचा आजार नाही। मग त्याला काय दुखतं त्याचं? म्हटले त्याला पोळीचा आजार आहे। म्हणजे अगं मी होळीच्या दिवशी पोळी केली तेव्हापासून माझा गावबा जो पोळी मागतोय भाकर खायला तयार नाही। आज 6-7 दिवस झाले माझ्या गावबानं जेवण केलं नाही, सारखं पोळी मागतो। तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती कशी आहे। मी कुठेतरी रोज लोकांची रोजंदारी करते तेव्हा कुठेतरी माझ्या घरी चूल पेटते, पण मुलगा मला समजून घ्यायला तयार नाही, अजिबात तो ऐकत नाही। काय करू, माझं काही डोकं चाललं। आणि मग त्या शेजारच्या बाईनं त्या गावबाच्या आईने एक सल्ला दिला, अगं तुझ्या मुलाला पोळी पाहिजे? म्हटले हो। मग मी सांगते ते करते का? म्हटले काय? तू पैठणला त्याला नेऊन घाल, तिथं पैठणला एकनाथ महाराज आहे आणि एकनाथ महाराज रोज त्यांच्या पांडुरंगाला पूजेच्या वेळेला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात आणि तिथं जर या गावबाला राहायला मिळालं तर कदाचित याला त्या ठिकाणी पोळी करण्याकरता मिळेल। असं सांगितल्यानंतर त्या माय माऊलीनं आपल्या बाळाला आवाज दिला की ए गावबा। तो पळत आला, काय आई पोळी? ती म्हटली पोळी नाही। मग कशाला बोलवलं मला? बोलू नको माझ्याशी, पोळी असेल तरच मला बोलायचं, नाहीतर तुझ्या सोबत आजपासून कट्टे। तो काय म्हणला? आजपासून कट्टे। त्यावेळेला ती आई म्हटली की बाळा, अरे माझ्याजवळ पोळी नाहीये पण पोळी खाण्याकरता तू जातो का? म्हणे कुठे?
म्हणे पैठणला. तो म्हणला मला पोळी भेटत असेल तर मी कुठेही जायला तयार आहे, अगदी दिल्लीला सुद्धा. मला जर पोळी भेटत असेल तर मी कुठेही जायला तयार आहे. आणि मग त्या माय माऊलीनं त्या गावबाचं सगळं सामान असेल, कपडे लत्ते सगळं सगळं एक छोटीशी पेटी घेतली आणि त्या गावबाला पैठणला नेऊन घालण्याकरता निघाली. पैठणची गाडी धरली, पैठणच्या बस स्टँडवर आली, विचारू लागली का हो एकनाथ महाराजाचं घर कुठं आहे, एकनाथ महाराजाचा वाडा कुठं आहे. लोक सांगू लागले हे आवाज येतो ना तुम्हाला, ती भगवी पताका दिसते ना, ते तुळशी वृंदावन, ते वारकरी, त्या ठिकाणी ते सगळा माहोल जो आहे तो एकनाथ महाराजाच्या वाड्यातला आहे. ती माय माऊली बरोबर त्या रस्त्याने आली, गेट जवळ आली आणि गेट जवळ आल्यानंतर पाहते तर एकनाथ महाराजाच्या त्या वाड्यामध्ये तुळशी वृंदावन आहे, तुळशीची बागा आहे, पताका लावलेल्या आहेत. छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी कोणी गीता पाठ करते, कोणी पठवादाची प्रॅक्टिस करते, कोणी पेटीवर गायन करते, कोणी भजन करतं आणि असे रामायणाची कथा चालू आहे. आणि हे सगळं दृश्य त्या मुलानं पाहिल्यानंतर तो आपल्या आईला म्हणू लागला, आई तू मला इथं कशा करता आणलं ग. त्यावेळेला ती आई म्हणू लागली की अरे बाळा पोळी खाण्याकरता आणलं. मग इथं मला तर कोणी पोळी खाताना दिसत नाही. कोणी गीता पाठ करतं, कोणी हरिपाठ पाठ करतं, कोणी गाथा पाठ करतं, कोणी पखवाद वाजवतं. हे पाय मी याच्यातलं काहीच करणार नाही, मला फक्त काय पाहिजे पोळी. मी पाय आणि त्या बाबाला पहिलंच बोलून घे, पोळी देत असेल तर मी इथे राहतो, दुसरं काही काम करणार नाही. एकनाथ महाराजांनी त्या दोघा माय बा लेकाचा संवाद ऐकला आणि सांगितलं की ओ आई या इकडं, काय म्हणतो तुमचा बाळ. त्या टायमाला ती एक गावबाची आई सांगू लागली की बाबा हा माझा मुलगा आहे आणि याला पोळी पाहिजे आणि तो पोळी खाण्याकरता इथं राहण्याकरता आला, दुसरं काही करत नाही म्हणतो. एकनाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुला हरिपाठ आवडतो म्हटले नाही. तुला डुमडुम आवडतं म्हणे नाही. मग तुला सारेगमपा आवडतं. बाबा मला त्यातलं काहीच आवडत नाही. मग मला फक्त पुक्का पाहिजे, मला फक्त काय पाहिजे पोळी पाहिजे, मला दुसरं काही सांगू नका त्या बारा भानगडी. एकनाथ महाराज म्हटले काही हरकत नाही, पोळी पाहिजे म्हटले हो. मग पोळी खायला टाइमावर येशील. तो म्हटला बाबा वाट पाहायचं काम पडू देणार नाही, हा 1 घंटा आत वर येऊन बसत जाईल. आणि मग त्या माय माऊलीने त्या गावबाला तिथं सोडलं आणि ती माय माऊली बिचारी आपल्या घरी निघून गेली. तो गावबा तिथं राहू लागला, एकनाथ महाराजाच्या जवळ राहू लागला. आणि एकनाथ महाराजाची आरती झाली, नैवेद्य झाला की एकनाथ महाराजांनी आवाज द्यावा की ए गावबा. तो तिथंच बसेल असं काय बाबा हा ही घे पोळी. आणि मग तो गावबा एकनाथ महाराजाच्या हातातला तो नैवेद्य घ्यायचा, कुठंतरी कोपऱ्यामध्ये खायचा. बाकीचे पोरं कोणी ऊर्ध्व मूल मद शाख मश्वथम प्रावुरव्ययम, कोणी गीता गोकायचं, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करायचं. जे जे वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये, कोणी श्लोक पाठ करायचं, कोणी धागी नता गीता गे घेता गीता गे घेता, कोणी पखवादाची प्रॅक्टिस करायचं, धिम धाग धाग धिम धाग धाग, कोणी प्रॅक्टिस करायचं. आणि हे गावबा एकनाथ महाराजाच्या हातातला पोळी घ्यायचा, नैवेद्य घ्यायचा आणि जे प्रॅक्टिस करायची त्याला म्हणत पोळी. जो गीता घोकायचा त्याला म्हणत बस गीताच घोका. आपली बा कशी आईशे, आपली बा कशी मजा आहे. आणि त्या पोरा एकदा पाहून तो पोळी खायचा. आणि मग सगळं झाल्यानंतर असं 2-5 महिने गेले आणि 2-5 महिन्यानंतर पाहता तर गावबाच्या तब्येतीमध्ये एकदम असा स्ट्रॉंग झाला, तब्येत एकदम त्याची व्यवस्थित झाली, धष्टपुष्ट झाला. एकनाथ महाराजांनी एका टेलरला बोलावलं, सुंदर अशा प्रकारच्या त्या कपड्याचं माप दिलं. आनंदामध्ये तो गावबा एकनाथ महाराजाच्या संगतीमध्ये राहू लागला. एकनाथ महाराजाच्या संगतीमध्ये त्याला राहण्याकरता गोडी निर्माण झाली. आणि आश्रमामध्ये कथा कीर्तन भजन वगैरे सगळं चालायचं. त्या ठिकाणी तो गावबा राहू लागला. एक दिवस फाल्गुन वद्य षष्ठी जवळ आली आणि एकनाथ महाराजांनी आपल्या कथेमध्ये सगळ्या श्रोत्यांना सांगितलं की आता फाल्गुन वद्य षष्ठी आली आणि या षष्ठीला मी आता जलसमाधी घेणार आहे. जलसमाधी घेणार आहे म्हटल्यानंतर सगळ्या श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सगळे श्रोते रडू लागले.
बाबा हो नाथ बाबा, तुम्ही तर म्हटले होते की मी पूर्ण रामायण तुम्हाला सांगणार आहे आणि मगच जलसमाधी घेणार आहे. बाबा अजून तर आपलं रामायण अर्ध राहिलं, तुम्ही जलसमाधी घेणार, मग रामायण कोण सांगणार? त्या टायमाला एकनाथ महाराजांना सांगितलं की आहे मी व्यवस्था केलेली. आपल्यापैकीच एक जण आहे, सगळे श्रोते एकमेकांना पाहू लागले, अरे आपल्यामध्ये कोण आहे असा की जो नाथ महाराजासारखं रामायण सांगू शकेल. त्या टायमाला सगळे श्रोते कुजबुज करू लागले आणि मग त्यात एक म्हातारी उठली, म्हणे ओ बाबा आपल्यामध्येच आहे, आपल्यामध्येच उगाच असं हवेत बार मारू नका, कोण आहे नेमकं ते सांगा. त्या टायमाला ते एकनाथ महाराजांनी सांगितलं की अरे आपल्यामध्येच आहे, मग आपल्यामध्ये आहे तो नेमका कोण आहे ते सांगा. ती तिकडं पोळे घोळून झोपेल होते कृष्ण. एकनाथ महाराज म्हटले अरे तो आपला गावबा नाही का, तो सांगेल. गावबाचं नाव घेतल्यावर लोक तर तोंडाला हात लावतात. तो गावबा अरे जे कधी हरिपाठात आला नाही, तो कधी पारायणात आला नाही, तो कधी कथेत आला नाही, आणि तो गावबा काय रामायण सांगणार आहे? नाथ महाराज म्हटले की तो सांगणार आहे. तितक्या दुसरी म्हातारी उठली, म्हणे बाबा तुम्ही गेल्यावर सांगाल का न सांगाल आम्हाला काही माहित नाही, तुमच्या देखतच त्याचा एकदा कार्यक्रम उद्या बरोबर देखत उद्या म्हटल्या बरोबर नाथ महाराजांनी त्याला आवाज दिला, काही हरकत नाही म्हणे. अय गावबा आवाज दिल्याबरोबर त्याला वाटलं पोळी शिका कोण. ते पळत आलं, काय बाबा पोळी? म्हटल्या पोळी नाही, मग आज एक काम करायचं. म्हणजे काम आपण नाही करत का? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले मायाच्या तोंडावर मी काहीच करणार नाही. ते म्हणजे अरे काम दुसरं नाही, खायचं. हा मग खायचं काय? हा मग ते चांगलं जमतं आपलं, आणि मग ते काम करतो मी. आणि मग एकनाथ महाराज सांगितलं की आज थोडस वेगळं काम करायचं. म्हटलं काय करायचं बाबा सांगा. आणि म्हणे अरे गावबा आज तू रामायण सांगायचं. रामायण? म्हटलं हो. म्हणे हो. आणि मग तो गावबा असा इथे आला, जवळ उभा राहिला, सगळे श्रोते त्याच्याकडे पाहू लागले. पोळी खाणं कसं अगोदर हजर होत होता, आवाज द्यायचा अगोदर हावऱ्या म्हणले की हातातून विसकून घ्यायचा आणि आम्हाला वाकडा दाखवायचा, पोळी पोळी पोळी. आता कळत ना तुला कसं काय पोळी पोळी. आता पाहू दे, आता पाहू दे कसं काय ते. का पोळी खाणं आहे का रामायण सांगणं म्हणजे? अरे आम्ही इतके दिवसापासून रामायण ऐकून राहिलो, आम्हाला कळलं नाही अजून रामाची सीता कोण. आणि हे कालचं काढतं म्हणजे मी सांगतो रामायण. लोक सगळे त्याच्या अपमानाची वाट पाहायला लागले, सगळे त्याच्याकडे उपहासात्मक पाहायला लागले. आणि मग नाथ महाराजांना म्हणू लागले गावबा सांग रामायण सांग. म्हटल्यानंतर तो म्हणला सांगतो बाबा. आणि मग एकनाथ महाराज आपल्या आसनावरून उठले, त्याच्या हातावर मस्तकावर हात ठेवला, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले सुखी. एकनाथ महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला सज्जन हो. परिणाम असा झाला की तो गावबा इतकं अस्खलित रामायण सांगायला लागला, इतकं अस्खलित रामायण सांगायला लागला. विचार करा 44 अध्याय एकनाथ महाराजांनी लिहिले, तिथून पुढचं सगळं उत्तर रामायण हे गावबानी लिहिलं. पण कितीही जरी बुद्धिमान व्यक्ती जर असेल, तज्ञ व्यक्ती जर असेल, कितीही जरी पंडित असेल, पण तो सांगू शकणार नाही की हे रामायण गावबाचं आहे आणि हे रामायण एकनाथ महाराजाचं आहे. इतकं सुंदर रामायण त्या गावबानी लिहिलं. सगळ्या श्रोत्यांना समाधी लागली, सगळे श्रोते एकदम मंत्रमुग्ध झाले आणि त्या समाधीमध्ये त्या कथेमध्ये डोलू लागले. त्या गावबानी उरलेलं रामायण लिहिलं. सांगण्याचं तात्पर्य की पोळी खायच्या निमित्तानं एकनाथ महाराजांचा घडलेला समागम आणि त्या गावबाला इतका उद्धारक ठरला, इतका उद्धारक ठरला. याच्याही पुढे जाऊन सांगेल की एकनाथ महाराजांच्या मंदिरात त्या गावबाची काय आहे? समाधी आहे. मला सांगा गावबाच्या जीवनामध्ये ही जी क्रांती घडली ती कशामुळे घडली? ती जर घडली असेल तर ती फक्त संतांच्या संगतीमुळे.